जरूरतें व्यक्ति को हर कदम पर मजबूर करती हैं, लेकिन दूसरों की जरूरतों का फायदा उठाने वाले कई लोग जमाने में मौजूद हैं। कुछ ऐसा ही मामला लकड़गंज पुलिस थाना अंतर्गत आने वाले आंबेडकर पुतला संभाग से उजागर हुआ है, जहां सैलून की आड़ में महिला से देह व्यापार कराया जा रहा था। दरअसल 2 महीने पहले संजय कांति नगर झोपड़पट्टी निवासी 26 वर्षीय नितिन पवार ने लकड़गंज पुलिस थाना अंतर्गत आने वाले आंबेडकर पुतले के पास गबरू यूनिसेक्स सैलून के नाम से केश कर्तनालय चालू किया, जिसके पीछे की पार्श्वभूमि देखी जाए तो कुछ दिनों पहले नितिन लैपटॉप सुधारने का काम करता था। इस दौरान उसकी प्रेयसी भी नितिन के साथ संबंध में थी, लेकिन उसी दौरान नितिन को पता चला कि उसकी प्रेयसी शास्त्री नगर के अंदरूनी अवैध देह व्यापार का अड्डा चलाती है। जानकारी मिलते ही नितिन ने उससे संपर्क तोड़ दिया, लेकिन उसके के घर काम करने वाली नीलम उर्फ निशा बनोते उम्र 31 वर्षीय जो सक्करदरा की निवासी है, इसी महिला ने नितिन को अधिक पैसे कमाने का लालच देते हुए सैलून की आड़ में देह व्यापार की योजना सुनाई, जिस पर मार्गदर्शन करते हुए बाकायदा नितिन ने केश कर्तन का कार्य सीखा, लेकिन अंदरूनी रूप से कुछ अलग ही काला बाजार चल रहा था। जहाँ काम करने वाली पीड़िता कुछ दिनों पहले ब्यूटी पार्लर चलाती थी, लेकिन कुछ कारणों से उनका व्यापार बंद हुआ, जिसका फायदा उठाते हुए नीलम ने पैसों का लालच पीड़िता को दिया। दूसरे शब्दों में स्पष्ट किया जाए तो पेट की भूख का हवाला देते हुए महिला को देह व्यापार की खाई में ढकेला गया, जिसकी जानकारी जब सामाजिक सुरक्षा विभाग को मिली तब पुलिस द्वारा रणनीति रचते हुए कल दोपहर को इस काले धंधे का पर्दाफाश किया गया, जिसकी जानकारी दी सामाजिक सुरक्षा विभाग के वरिष्ठ पुलिस निरीक्षक कविता इसाकर ने। आम्हाला माहिती मिळाली होती की सीए रोडवर आंबेडकर चौकाच्या जवळपास एक गबरू सलून म्हणून आहे। काही दिवसापूर्वीच ते सुरू झालेलं आहे। तिथे एक पुरुष आणि एक महिला सलून पार्लर याच्या नावाखाली सोबत देह व्यापार हा पण व्यवसाय करतात आणि महिलांना अधिक पैशाचं प्रलोभन देऊन ते त्या कामाकरता कामाला त्यांनी लावलेलं आहे। ती माहिती मिळाल्यावरून आम्ही तिथला पूर्ण पहिले व्हेरीफाय केलं आणि त्यानुसार मग आम्ही तिथे रेड केली, तर त्या ठिकाणी आम्हाला एक पीडित महिला मिळाली आणि जशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे एक पुरुष आणि एक महिला ती चालवत होते। पुरुष जो होता तो नितिन प्रकाश पवार म्हणून 26 वर्षाचा युवक आहे। तो पूर्वी कॉम्प्युटर हार्डवेअरच्या रिपेअरिंगचं काम करायचा। त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या व्यवसायामध्ये आता फारसा त्याला पुरेशी कमाई पण होत नाही आणि व्यवसाय पण चालत नाही, म्हणून मग त्यांनी सलूनचं काम शिकलं। त्याकरता त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि मग त्यांनी सलून सुरू केलं। आणि ही जी महिला आरोपी होती नीलम उर्फ निशा बनोदे, तर ही त्याच्या पूर्वीच्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये काम करत होती, तर तिच्याबद्दल त्याला माहिती होतं आणि तिला पण त्याच्याबद्दल माहिती होतं, तर तिने पण त्याला अप्रोच केलं आणि मग त्या दोघांनी मिळून तो व्यवसाय तिथे सुरू केलेला। आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांनी पीडितांना ते बोलवतात किंवा पीडिता त्यांच्याकडे येतात कुठल्या पार्लरच्या कामाच्या हिशोबाने किंवा हाऊसकीपिंगच्या कामाच्या संदर्भाने, आणि मग त्यांना ते त्या कामासोबत ते सांगतात की अधिक पैसे दिल्याने आपल्याला हे काम केलं, आपण समजा देह व्यापाराच्या संदर्भातलं काम केलं किंवा ती सर्व्हिस समजा आपण कस्टमरला दिली तर अधिक पैसे मिळतात बाबा। तर त्या प्रलोभनाच्या याच्यामध्ये मग आम्ही जेव्हा धाड टाकली त्यावेळी आम्हाला एक पीडित महिला मिळाली। पीडित महिला जी आहे ती पूर्वी पार्लरचं काम करायची, तिचं पार्लर पण होतं, पण काही कारणामुळे तिचं ते पार्लर बंद झालं म्हणजे ती ज्या ठिकाणी काम करत होती ती बिल्डिंग रिकन्स्ट्रक्शन मध्ये गेली, तर तिच्याकडे मग दुसरं कुठलंही साधन नव्हतं। तर आणि ही जी आरोपी महिला आहे ही तिच्याकडे पूर्वी पार्लरच्या सर्व्हिस करता यायची, त्यामुळे ती तिच्या ओळखीची होती, तर त्या माध्यमाने त्या दोघींची मैत्री किंवा एकमेकांची ओळख होती। तर तिला ऑफर केलं की या पार्लरच्या सर्व्हिस सोबत समजा तू हे पण केलंस तर अधिक पैसे मिळतात। त्या दृष्टीने ते प्रलोभन देऊन आणि पैशाची गरज असल्यामुळे ती त्या ठिकाणी त्या दोन आरोपींना त्या व्यवसायामध्ये ती जॉईन झाली। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डेमरी की रिपोर्ट।